नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहासावर आधारित काही महत्त्वपूर्ण प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत। आणि त्यातील आपला पहिला प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 1, शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ ... युगाचा होता आणि उत्तर आहे मध्ययुगाचा। प्रश्न क्रमांक 2, शिवाजी महाराजांनी ... स्वराज्य निर्माण केले आणि उत्तर आहे महाराष्ट्रात। प्रश्न क्रमांक 3, शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या ... यांच्या कन्या होत्या आणि उत्तर आहे लखुजी जाधव। प्रश्न क्रमांक 4, मालोजी राजे भोसले हे कोणत्या गावचे पाटील होते आणि उत्तर आहे वेरूळचे। प्रश्न क्रमांक 5, बाबाजी राजे भोसले यांच्या 2 मुलांची नावे सांगा आणि उत्तर आहे मालोजी राजे आणि विठोजी राजे। प्रश्न क्रमांक 6, निजामशहाने मालोजी राजांना कोणत्या प्रदेशाची जहागिरी दिली होती आणि उत्तर आहे पुणे व सुपे परगाणा। प्रश्न क्रमांक 7, मालोजी राजांच्या पत्नी उमाबाई कोणत्या घराण्यातील होत्या आणि उत्तर आहे फलटणच्या निंबाळकर। प्रश्न क्रमांक 8, मालोजी राजांच्या मुलांची नावे काय होती आणि उत्तर आहे शहाजी आणि शरीफजी। प्रश्न क्रमांक 9, शहाजी राजांच्या पत्नी जिजाबाई यांच्या वडिलांचे नाव काय होते आणि उत्तर आहे लखुजी जाधव। प्रश्न क्रमांक 10, सुरुवातीच्या काळात शहाजी राजे कोणाच्या दरबारात सरदार म्हणून काम करत होते आणि उत्तर आहे निजामशहाच्या। प्रश्न क्रमांक 11, शहाजी राजांना सरलष्कर हा किताब कोणी दिला आणि उत्तर आहे आदिलशहा बादशहाने। प्रश्न क्रमांक 12, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला आणि उत्तर आहे शिवनेरी। प्रश्न क्रमांक 13, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झाला आणि उत्तर आहे 19 फेब्रुवारी 1630। प्रश्न क्रमांक 14, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सहकाऱ्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ कोणत्या मंदिरात घेतली आणि उत्तर आहे रायरेश्वराच्या। प्रश्न क्रमांक 15, छत्रपती शिवाजी महाराजांनी मुद्रा कोणत्या भाषेत होती आणि उत्तर आहे संस्कृत। प्रश्न क्रमांक 16, पुण्याच्या नैऋत्येस 64 किलोमीटरवर कानद खोऱ्यात कोणता किल्ला आहे आणि उत्तर आहे तोरणा। प्रश्न क्रमांक 17, तोरणा किल्ल्यावर कोणत्या 2 माच्या होत्या आणि उत्तर आहे झुंजार आणि बुदला माची। प्रश्न क्रमांक 18, महाराजांनी कोणता किल्ला प्रथम जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले आणि उत्तर आहे तोरणा। प्रश्न क्रमांक 19, छत्रपती शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ल्यास कोणते नाव दिले आणि उत्तर आहे प्रचंडगड। प्रश्न क्रमांक 20, स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती आणि उत्तर आहे राजगड। प्रश्न क्रमांक 21, आदिलशहाने चंद्रराव हा किताब कोणाला दिला आणि उत्तर आहे जावळीच्या मोऱ्यांना। प्रश्न क्रमांक 22, शिवाजी महाराजांनी रायरीचे नाव बदलून कोणते नाव दिले आणि उत्तर आहे रायगड। प्रश्न क्रमांक 23, शिवाजी महाराजांनी भोरप्या डोंगरावर बांधलेल्या किल्ल्यास कोणते नाव ठेवले आणि उत्तर आहे प्रतापगड। प्रश्न क्रमांक 24, शिवरायांना जिवंत किंवा मारून आणण्याचा विडा भर दरबारात कोणी उचलला आणि उत्तर आहे अफझल खान। प्रश्न क्रमांक 25, शिवाजी महाराज अफझल खान भेट
कोणत्या गडाच्या पायथ्याशी ठरली? आणि उत्तर आहे प्रतापगड. प्रश्न क्रमांक 26. सिद्दी जोहरने कोणत्या गडाला वेढा घातला होता? आणि उत्तर आहे पन्हाळगड. प्रश्न क्रमांक 27. शिवाजी महाराजांना सिद्धीच्या वेढ्यातून बाहेर पडता यावे यासाठी शिवरायांचा वेश कोणी धारण केला? आणि उत्तर आहे शिवाकाशीद. प्रश्न क्रमांक 28. घोडखिंडीत सिद्धीच्या सैन्याशी लढा देताना कोण धारातीर्थी पडले? आणि उत्तर आहे बाजीप्रभू देशपांडे. प्रश्न क्रमांक 29. घोडखिंड कोणत्या नावाने इतिहासात अमर झाली? आणि उत्तर आहे पावनखिंड. प्रश्न क्रमांक 30. शाहिस्तेखानाने कोणत्या किल्ल्यास वेढा दिला? आणि उत्तर आहे पुरंदर. प्रश्न क्रमांक 31. शाहिस्तेखानाने पुण्यात कोठे मुक्काम ठोकला होता? आणि उत्तर आहे लाल महाल. प्रश्न क्रमांक 32. शिवाजी महाराजांनी लाल महालात कोणाची बोटे तोडली? आणि उत्तर आहे शाहिस्तेखानाची. प्रश्न क्रमांक 33. औरंगजेब बादशहाने शाहिस्तेखानाची रवानगी कोठे केली? आणि उत्तर आहे बंगालमध्ये. प्रश्न क्रमांक 34. पुरंदरचा जिद्दी वीर किल्लेदार कोण होता? आणि उत्तर आहे मुरारबाजी. प्रश्न क्रमांक 35. पुरंदर किल्ल्यास कोणी वेढा दिला होता? आणि उत्तर आहे दिलेर खान. प्रश्न क्रमांक 36. पुरंदरचा तह कोणाकोणात झाला? आणि उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि मिर्झा राजा जयसिंग. प्रश्न क्रमांक 37. शिवराय बादशहाच्या दरबारास गेले त्या दिवशी औरंगजेब बादशहाचा कितवा वाढदिवस होता? आणि उत्तर आहे 50वा. प्रश्न क्रमांक 38. आग्र्याला जाण्यापूर्वी शिवरायांनी स्वराज्याचा कारभार कोणाच्या हाती सोपवला? आणि उत्तर आहे राजमाता जिजाबाई. प्रश्न क्रमांक 39. आग्र्याहून येताना संभाजीराजांना कोणत्या सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले? आणि उत्तर आहे मथुरेत. प्रश्न क्रमांक 40. कोंढाणा किल्ल्यावर जयसिंग मिर्झाने कोणास किल्लेदार म्हणून नेमले होते? आणि उत्तर आहे उदेभान. प्रश्न क्रमांक 41. गड आला पण सिंह गेला असे शिवराय कोणाच्या बाबतीत म्हटले? आणि उत्तर आहे तानाजी मालुसरे. प्रश्न क्रमांक 42. कोंढाणा किल्ल्यास कोणते नाव देण्यात आले? आणि उत्तर आहे सिंहगड. प्रश्न क्रमांक 43. शिवरायांनी राजधानी म्हणून कोणत्या गडाची निवड केली? उत्तर आहे रायगड. प्रश्न क्रमांक 44. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून कोणास बोलवले? आणि उत्तर आहे गागा भट्ट. प्रश्न क्रमांक 45. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केव्हा झाला? आणि उत्तर आहे 1674. प्रश्न क्रमांक 46. व्यंकोजी राजे हे दक्षिणेतील कोणती जहागिरी सांभाळत होते? आणि उत्तर आहे तंजावरचे. प्रश्न क्रमांक 47. गोवळकोंडा ही कोणाची राजधानी होती? आणि उत्तर आहे कुतुबशहाची. प्रश्न क्रमांक 48. छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू केव्हा झाला? आणि उत्तर आहे 3 एप्रिल 1680. प्रश्न 49. दुर्गांचे म्हणजेच गडकोट किल्ल्यांचे महत्त्व सांगणारा ग्रंथ कोणता? आणि उत्तर आहे आज्ञापत्र. प्रश्न क्रमांक 50. जलदुर्गांना ... असेही म्हणत? आणि उत्तर आहे जंजिरा. प्रश्न क्रमांक 51. शिवरायांच्या लष्करी व्यवस्थेत हेर खात्याचा प्रमुख कोण होता? आणि उत्तर आहे बहिर्जी नाईक. प्रश्न क्रमांक 52. भारतीय आरमाराचे जनक असे कोणास म्हटले जाते? आणि उत्तर आहे छत्रपती शिवाजी महाराज. प्रश्न क्रमांक 53.
शिवरायांनी राज्यकारभाराची 8 खात्यात विभागणी केली, त्यास काय म्हटले जाते? आणि उत्तर आहे अष्टप्रधान मंडळ. प्रश्न क्रमांक 54. शिवरायांनी मल्लम्मा देसाई हिला कोणता किताब दिला? आणि उत्तर आहे सावित्री. आणि आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 55. वीरमाता जिजाबाईंच्या हुकुमाप्रमाणे पुण्याजवळील पाषाण गावात एक नवीन पेठ तयार करून त्यास काय नाव दिले? आणि उत्तर आहे जिजापूर. धन्यवाद मित्रांनो.